पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रीतम एकटाच त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. त्याला सतत त्याने आणि प्रियाने एकत्र घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो रडतच स्वतःशी म्हणत असतो की प्रिया मॅडम, तुम्ही प्लीज परत माझ्या आयुष्यामध्ये या. आत्ता तर कुठे तुम्ही माझ्या आयुष्यात आला होता, तुमच्यामुळे मी माझ्यामध्ये बदल घडवायला सुरुवात केली होती. जर तुम्हीच निघून गेलात तर मग माझं कसं होईल. तर दुसरीकडे किर्लोस्करांच्या बंगल्याबाहेर भरपूर सिक्युरिटी असते, मात्र तरीसुद्धा एक व्यक्ती त्या बंगल्यामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे सगळेजण चोर चोर असं मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि तो आवाज ऐकून दामिनी आणि तिचा नवरा घाबरून उठतात. दामिनी तर मोठमोठ्याने माझे दागिने माझे दागिने असं ओरडत असते. तर तिचा नवरा तिला समजावत शांत करतो आणि नेमकं काय झालं आहे ते बघण्यासाठी बाहेर निघतो. पण दामिनीसुद्धा त्याच्या पाठोपाठ बाहेर येते. त्यानंतर अहिल्या, श्रीकांत, आदित्य हे सुद्धा बाहेर येतात. नेमकं काय घडलं आहे हे कोणालाही कळत नाही आणि मग सिक्युरिटीवाले त्यांना सांगतात की बंगल्यामध्ये नक्कीच कोणीतरी आलं आहे. त्यामुळे ते सगळेच जण घाबरतात. दिशा तर म्हणत असते की हा रोजचा काय नवीन ड्रामा आहे, मात्र दामिनी तिला गप्प बसायला सांगते. तर सगळेजण एवढी सिक्युरिटी असतानासुद्धा बंगल्यामध्ये कोण कसं काय येऊ शकतं याचाच विचार करत असतात आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. हा आरडाओरडा ऐकून पारूसुद्धा तिच्या घरातून बाहेर येते आणि तिच्या घराच्या बाहेरच ती व्यक्ती बसलेली असते. त्यामुळे पारू मोठ्याने ओरडते, पण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून प्रिया असते आणि प्रियाला बघितल्यावर पारूला आश्चर्य वाटते. पण तोपर्यंत पारूचा आवाज आदित्यने ऐकलेला असतो. तो पारूला मोठ्याने आवाज देत विचारतो की काय झालं, पण पारू त्याला खोटं सांगते की काही नाही, मी पाल बघितली म्हणून घाबरले. आणि मग ते ऐकून आदित्य देखील घरात निघून जातो. तर पारू लगेच प्रियाकडे जाते आणि तिला तुम्ही इथे काय करताय असं विचारते. तर प्रिया तिला सांगत असते की मी इथे प्रीतम सरांना भेटण्यासाठी आले आहे. तर दुसरीकडे प्रीतम प्रियाच्या आठवणीमध्येच हरवून गेलेला असतो. प्रिया आता आपल्या आयुष्यातून दूर गेली आहे असं त्याला वाटत असतं आणि या गोष्टीचा तो स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. तर दुसरीकडे प्रिया पारूला सांगत असते की माझी खात्री आहे प्रीतम सरांना दारू पाजण्यामागे त्या दिशाचाच हात असणार, कारण प्रीतम सर एवढे बेजबाबदार नाही. मात्र मला त्यांची खरंच खूप काळजी वाटते, मला एकदा त्यांना भेटायचं आहे. तर पारू तिला विचारत असते की प्रिया मॅडम, हे काय करताय तुम्ही अशा लपून छपून बंगल्यात आलाय, जर कोणाला कळलं तर काय होईल माहिती आहे ना. तर प्रिया म्हणत असते की अहिल्या मॅडमने मला इथे येण्यास बंदी घातली आहे, म्हणून मला इथे असं यावं लागलं. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण प्लीज आता मला प्रीतम सरांकडे घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. मी कायमची माझ्या गावाला निघून चालली आहे, पण त्या अगोदर मला एकदा तरी प्रीतम सरांना भेटायचंच आहे. तर दुसरीकडे प्रीतम घडलेल्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःलाच दोषी मानत त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. प्रीतमला बघून ती खूपच खुश होते, पण प्रीतमला आधी असं वाटतं की प्रिया त्याच्यासमोर नाही आहे, त्याला फक्त भास होत आहे. त्यामुळे तो म्हणू लागतो की आता तर मला प्रिया मॅडमचा भाससुद्धा व्हायला लागला आहे. आणि ते ऐकून प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते. तीसुद्धा काही बोलत नाही. तर प्रीतमसुद्धा आपल्यासमोर प्रिया नाही आहे, तर आपल्याला फक्त तिचा भास होतोय असं समजून बडबड करत असतो. ते सगळं काही प्रिया हसतच ऐकत असते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच पारू त्या ठिकाणी येते. तर प्रीतम तिला म्हणत असतो की तू तरी खरी आहेस ना गं. आणि त्यावर पारू म्हणते की हो प्रीतम सर, मी खरी आहे, भास नाही. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो म्हणजे जर तू खरी असशील तर प्रिया मॅडमसुद्धा. आणि त्यावर प्रिया म्हणते की हो प्रीतम सर, मी खरीच आहे, मी कोणताही भास नाही आहे. आणि प्रिया खरंच आपल्यासमोर उभी आहे हे कळल्यावर प्रीतम तर खूपच खुश होतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो प्रियाचा हात पकडून ती खरंच आपल्यासमोर आहे ना याची खात्री करून घेतो आणि खात्री पटल्यावर तो पटकन तिला मिठी मारायला जातो. पण प्रिया त्याला थांबवते आणि मग ती प्रीतमला म्हणते की असं नाही चालणार प्रीतम सर, आता तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीरपणे मला प्रपोज करावं लागेल. आणि ते ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो आणि मग तो प्रियासमोर गुडघ्यावर बसतो, तिचा हात हातात घेतो आणि त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगतो. त्यामुळे प्रियासुद्धा खूप खुश होते. तर पारू डोक्याला हात लावूनच हा सगळा प्रकार बघत असते. तर प्रीतमने प्रपोज केल्यावर प्रिया म्हणत असते
की प्रीतम सर तुम्ही माझ्यासाठी दारू तर सोडाल ना. तर प्रीतम म्हणत असतो की प्रिया मॅडम मी दारू कधीच सोडली आहे. आज मला त्या मिहीरने दारू पाजली तुम्हाला तर माहिती आहे ना. तर प्रिया विचारते आणि मग सिगारेट. तर प्रीतम म्हणत असतो की ती तर मी कधीच सोडली आहे तुमची शपथ. तुमच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणालात ना तर मी माझा जीवसुद्धा सोडेल कारण तुमच्याशिवाय मी जगूच शकणार नाही. तुम्ही सांगा तुमच्यासाठी मी हवं ते सोडायला तयार आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच अचानक आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तो रागातच म्हणतो की हिच्यासाठी तू मला आणि आईलासुद्धा सोडशील ना. आणि आदित्यला बघून ते सगळेजण खूपच घाबरतात. तर प्रीतमचं हे असं वागणं बघून आदित्य खूप चिडलेला असतो. तो प्रीतमला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारत म्हणतो की मला संशय आलाच होता आणि त्याचमुळे मी इथे आलो आणि आता तर सगळं काही स्पष्टच झालं आहे. पण त्याचवेळी पारूमध्ये बोलायचा प्रयत्न करते तर आदित्य तिच्यावर देखील खूप चिडतो. तो म्हणतो की पारू तू तर काही बोलूच नको. मला मगाशीच संशय आला होता की तू सुद्धा खोटं बोलते. तुझी हिंमत कशी झाली या प्रियाला घरात घेऊन यायची. आईने हिला घराबाहेर काढलं होतं ना. मग हे सगळं काय चाललंय तुमचं. आणि त्यावेळी पारू प्रीतमला म्हणते की प्रीतम सर आता लपवाछपवी करण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही आदित्य सरांना सगळं काही सांगून टाका. माझी खात्री आहे की एक भाऊ म्हणून ते तुम्हाला नक्की समजून घेतील. आणि मग प्रीतम आदित्यकडे जातो. त्याचा हात हातात घेत म्हणतो की ब्रो मला आत्ता तुला जे काही सांगायचं आहे ते तू प्लीज शांतपणे ऐकून घे. मात्र आदित्य त्याचा हात झटकतो आणि रागातच त्याला म्हणतो की तुला जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. आणि मग प्रीतम आदित्यला सांगतो की माझं प्रिया मॅडमवर खूप प्रेम आहे. मी फक्त त्यांच्यासोबत सुखी राहू शकतो. काही झालं तरी मी त्या दिशासोबत लग्न करणार नाही. तर प्रियासुद्धा हात जोडून आदित्यला म्हणत असते की मला कधी प्रेम होईल असं वाटलं नव्हतं. पण खरंच माझं देखील प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे. असं नाही आहे की आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. आम्ही जगू शकतो. मात्र मग त्या जगण्याला काहीच अर्थ नसेल. आणि हे सगळं काही ऐकून आदित्य तर खूप चिडतो. तो पॅनिक होत म्हणतो की तुम्ही काय बोलताय तुम्हाला खरंच कळत नाही आहे. पण प्रीतम आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आदित्य त्याच्या अंगावर धावून जातच म्हणतो की अरे प्रीतम तू काय बोलतोय तुला कळतंय का. आईने तुझं आणि दिशाचं लग्न ठरवलं आहे आणि तू आईच्या निर्णयाच्या विरोधात जात आहे. याचे काय परिणाम होतील कळतंय का तुला. आणि त्यावेळी पारूमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र प्रीतम तिला म्हणतो की पारू तू काही बोलू नको. हा दोघा भावांमधला प्रश्न आहे. तर आदित्य प्रीतमला स्पष्टपणेच सांगतो की तुझ्याकडे आता फक्त 2 पर्याय आहेत. एक तर या मुलीचा हात पकड आणि या घरातून निघून जा. पुन्हा कधीही आम्हाला तुझं तोंड दाखवू नको. आणि दुसरा म्हणजे या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून प्रीतमसुद्धा चिडतो आणि तो म्हणतो की ठीक आहे. मला असं वाटलं होतं की तू तरी मला समजून घेशील पण काही हरकत नाही. आणि मग तो प्रियाचा हात पकडतो आणि घरातून बाहेर पडतो. तर पारू आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आदित्य सर तुम्ही प्लीज प्रीतम सरांना थांबवा. पण आदित्य जागचा हालत नाही. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावित्री आणि पारू दिशाबद्दलच बोलत असतात आणि हे सगळं काही दिशा ऐकते आणि ती खूप चिडते आणि सावित्रीवर हात उगारते. पण तितक्यात पारू तिचा हात पकडते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.